तुम्हाला मस्तपैकी मुळ्याची भाजी करून दाखवते. बघा मी मुळा वंडर शेपमध्ये कसा मस्त बारीक झाला आहे. वंडर शेप जिंदाबाद. ते नॉन इलेक्ट्रिक चॉपर आहे, त्याला लाईटची गरज नाही आणि व्हेरी रिजनेबल, तर बजेट फ्रेंडली. तर मी नंतर तुम्हाला दाखवेनच. आता इथे कांदा टोमॅटो पण बघा कसा बारीक चिरला आहे त्याच्यात आणि लगेच होतो हां. आणि हे आता आलं लसूण पेस्ट आणि बडीशेप. आणि फ्रेंड्स इथे मी बेसन हा चमचा आहे ना, हा चमचा 1.5 चमचा बेसन घेतलं आहे. तुमच्याकडे जो असेल तो चमचाने तुम्ही घ्या. हा मी जरा मोठा घेतलेला चमचा, तसं म्हणूनच 1.5 चमचा घेतला. आणि 1 चमचा दही. आणि इथे किचन किंग मसाला, धणे जिरे पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळद असं सगळं मी ह्याच्यात टाकणार. ह्याच्यात सगळं मिक्स करणार, त्याचं मिश्रण करणार. आधी कांदा टोमॅटो तेलात टाकणार मस्तपैकी. त्याच्यावर मी हिंग आलं लसूण पेस्ट ऑलरेडी टाकले. मग तो जरा लाल होत आला की मी हे मिश्रण टाकते. मग तुम्ही बघाच कसं करते ती, आनंद घ्या. बघा फ्रेंड्स, तेल चांगलं गरम झालं आहे, तर आता मी हे टाकते त्याच्यात कांदा टोमॅटो. बघा फ्रेंड्स, कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरल्यामुळे पटकन सॉफ्ट होतो. आणि आता मी हे मिश्रण टाकते आणि तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, मस्तपैकी त्याला आता तूप सुटलं. आता मी वरून ह्याला अजून तूप टाकून त्याची टेस्ट एनहान्स करते. आणि नंतर मी त्याच्यात मुळा टाकून चांगलं कोट करून दाखवते तुम्हाला. आणि मग मस्तपैकी खमंग शेंगदाण्याचं कूट टाकू वरून. जरा वेगळी अशी भाजी. आणि मीठ चाखून बघा, मी व्यवस्थित पाहिलं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ घालायचं. फ्रेंड्स, आपला मुळा बेसन भाजी मस्त तयार आहे. आता त्याला शेंगदाण्याचं कूट टाकू वरून, मस्त अजून चव वाढेल. हा हा, काय वास सुटला आहे. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, रामकृष्ण हरी. या लवकर चमचमीत मुळा भाजी खायला. मस्त झाली आहे. हा हा, काय शिजली आहे मस्त आणि छान झाली आहे अशी. आणि मी इकडे भाकरीचं पीठ करून ठेवलेलं आहे, बाजरीची भाकरी आणि मुळा. मस्त या खायला सगळ्या फ्रेंड्स. एन्जॉय दिस रेसिपी. We will meet in the next recipe. Till then, bye.